2035 साल येता येता भारतातील 10 मधील 7 लोकांना कॅन्सर व्हायचा धोका आहे. ऍक्च्युली कॅन्सर प्रत्येकाच्या शरीरात असतो, पण जेव्हा कोणाच्या इम्युनी सिस्टम मध्ये गडबड होते तेव्हा तो बाहेर येत असतो. आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार भारत हा हायपरटेन्शन आणि सोबतच डायबिटीसचे जगातील सगळ्यात मोठे हब बनवून गेलेला आहे. यासोबतच थायरॉइड आणि अस्थमा असलेल्यांची संख्या भारतात लक्षणीय वेगाने वाढते. आपल्या आदर्श आणि पारंपरिक खाद्यपद्धतीला फाटा दिल्याने आपल्या भारतीयांच्या शरीरात कार्बोहायड्रेटची मात्रा वाढून प्रोटीनची पातळी खूप कमी होत चाललेली आहे. त्यामुळे वयाची 40 येता येता थकवा, हाडांच्या ठिसूळतेचे प्रमाण ही वेगाने वाढते. रिफाइंड ऑइलच्या अतिप्रमाणात वापरामुळे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी आज 10 पैकी 5 जणांच्या ब्लड रिपोर्ट मध्ये दिसून येते आणि त्याचा परिणाम अतिशय कमी वयात हार्ट अटॅक येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि काही गोष्टींवर आपले अजिबात कंट्रोल नसते. जसे नियमित व्यायाम करणे, योग्य वेळेवर आणि अतिशय संतुलित आहार घेणे हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण दुर्दैवाने सगळे करूनही काही आजार होत असेल किंवा शेअर मार्केट काय परतावा देऊ शकतो, ह्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या अजिबात कंट्रोलमध्ये नसतात. आजाराने आपल्याला स्पर्श करू नये यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आपण घेऊ शकतो. पण दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचे पालन करू नये जर कुठला गंभीर आजार कोणाला होत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी प्लॅन बी म्हणून आपण पुरेशा रकमेचा इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम किंवा वाढीव टॉप अप पॉलिसी घेऊन ठेवू शकतो. आपल्याला विश्वासही बसणार नाही मध्ये आपल्याला मेडिक्लेम भेटतो. याबद्दल आपले काय कमेंट आहे ते आमच्यासोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.